दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधलाय। एसआयटी मार्फत लाडकी बहीण योजनेची चौकशी करा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात कॅगनं ताशेरे ओढलेत। अनेक विभागांचा खर्च यामुळे 50% कमी झालाय आणि लाडकी बहीण योजनेवरचा खर्च हा 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त खर्च झालाय असं कॅगने म्हटलंय। आणि यावर आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष आले नेमके कसे असा सवाल आता सुळेंनी उपस्थित केलाय आणि एसआयटी मार्फत या योजनेची चौकशी करण्याची मागणी देखील खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारकडे केली आहे। आम्ही आभार मानले सरकारचे, चांगल्याला चांगलं म्हणतो पण खात्यात तर पडायला पाहिजे। नुसते अनाउन्समेंट होत नाही ना, सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, त्याचं ऑडिट केलं पाहिजे। मला तर विचार आहे एसआयटी स्थापन करा की लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी झाली पाहिजे। त्याच्यात इतके सरकारी लोक आले कसे, इतके पुरुष कसे आले, जर लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात भाव गेला कसा, हा प्रश्न आहेच ना। माझं असं म्हणणं आहे प्रताप सरनाईक, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगा ती लाडकी बहीण बंद करून टाका ती योजना। खऱ्या लाडक्या बहिणी जे कष्ट करतात, शेतात काम करतात, त्यांचं जे आहे ना त्यांच्या बाबतीमध्ये अधिक श्रमावर आधारित योजना आणा। ते बस झालं, तेच पैसे म्हणजे सामाजिक न्यायाचे पैसे तिथे द्यावे लागतात। त्याचबरोबर तुम्हाला सांगतो आज एसटी मध्ये पैसा येण्याऐवजी पैसा सरकारकडे शॉर्टफॉल का होतो, तर कॅगनं सांगितलं, सीएजीने सांगितलं, मी नाही म्हणत आहे, सीएजीने सांगितलंय की लाडकी बहीण योजना ही योग्य नाही। का योग्य नाही? सामान्य कष्टकऱ्यांसाठी योग्य नाही। का योग्य नाही? तर जे टॅक्स पेयर आहेत त्यांच्यासाठी योग्य नाही। का योग्य नाही? तर ती योजनेमुळे लाभ होण्यापेक्षा आपण मागे चाललो।